नमस्कार. सह्याद्री हिस्ट्री टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज दोन गोष्टीच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. एक तर नेहमीसारखा आपला पुस्तक परिचय आणि दुसरा आहे ते इतिहासातील राज्य सिद्धांत. या दोन गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा जे पुस्तक आहे ते पुस्तक आहे डॉक्टर के एन चिटणीस, मध्ययुगीन भारतीय संस्था आणि संकल्पना असं या पुस्तकाचं नाव आहे. इंग्लिशमध्ये याच पुस्तकाचं नाव आहे मिडिवल इंडियन इन्स्टिट्यूशन अँड आयडियाज. हे पुस्तक जे आहे ते खूप सुंदर पुस्तक आहे आणि त्याविषयी आपण चर्चा करणार आहे. त्याचबरोबर राज्य सिद्धांत 17व्या शतकाच्या भारतीय राज्यांसंदर्भात काही दृष्टिकोन मांडल्या गेलेले आहेत. विविध इतिहासकारांनी, इतिहास संशोधकांनी हे दृष्टिकोन मांडले, तर त्या दृष्टिकोनांविषयी आपण चर्चा करणार आहे. सुरुवात करूया राज्य सिद्धांतांच्या संदर्भात आणि मध्ययुगीन भारतीय संस्था आणि संकल्पना यांच्याविषयी चर्चा करणार आहोत. इंग्लिशमध्ये याच पुस्तकाचं नाव आहे मिडिवल इंडियन इन्स्टिट्यूशन अँड आयडियाज. डॉक्टर के एन चिटणीस यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. इतिहासाचे विद्यार्थी, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी, त्यानंतर इतिहास संशोधक, या सगळ्यांना हे पुस्तक जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि त्यांनी निश्चित हे पुस्तक विकत घ्या. आपण पुस्तक परिचयाला सुरुवात करूया. पुस्तक जे आहे ते पुस्तक डॉक्टर के एन चिटणीस यांनी लिहिलेलं आहे. ते पुणे विद्यापीठाचे माजी इतिहास विभाग प्रमुख सुद्धा होते आणि महत्त्वाचे इतिहास संशोधक आहेत. पुस्तक जे आहे ते एकूण 4 छोट्या खंडांमध्ये लिहिलं गेलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे मध्ययुगीन भारतीय संस्था आणि संकल्पना असं त्या पुस्तकाचं नाव आहे. तुम्हाला या इथे अक्षर जी आहे ती उलटी दिसण्याची शक्यता आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की मी सेल्फी मोडला व्हिडिओ चालू केलेला आहे, पण मी शेजारी तुम्हाला पुस्तकाची इमेज दाखवली आहे आणि ते पुस्तक तुम्हाला ओळखायला सोपं जाईल. पुस्तक जे आहे एकूण 4 खंडांमध्ये पुस्तक जे आहे ते विभागलेलं आहे. पहिलं जे आहे ते राज्य सिद्धांतांच्या संदर्भात पहिलं पुस्तक डॉक्टर के एन चिटणीस यांनी लिहिलेलं आहे. त्याचं चॅप्टरायझेशन पण खूप उत्तम केलेलं आहे. मुसलमानी विचारवंत व त्यांच्या संकल्पना, त्यानंतर हिंदू विचारवंत आणि त्यांच्या संकल्पना, मुस्लिम राज्याचा उदय, त्यानंतर मुघल राज्य, दक्षिणेतील हिंदू राज्य, दख्खनेतील मुस्लिम राज्य, दिल्ली सुलतानशाहीकालीन राजपद, त्यानंतर मुघल राजपद, दक्षिणेतील हिंदू राजपद, मुघल मनसबदारी संस्था, त्यानंतर मुघल धार्मिक धोरण, महाराष्ट्र धर्म म्हणजे काय, मराठा मंडळ म्हणजे काय, न्याय संस्था म्हणजे काय. एकूणच काय तर 17व्या आणि 18व्या शतकातील राज्याचे स्वरूप, मुसलमानी राज्याचे स्वरूप आणि हिंदू राज्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी हे मध्ययुगीन भारतीय संस्था आणि संकल्पना खंड 1 हे पुस्तक जे आहे ते खूपच छान आणि समजण्याजोगं आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करून त्या काळी वेगवेगळे जे तत्वज्ञ होऊन गेले त्या तत्वज्ञांचा अभ्यास आपण या पुस्तकाद्वारे करू शकतो. या पुस्तकांच्या 4 खंडापैकी दुसरा खंड आहे मध्ययुगीन भारतीय संस्था आणि संकल्पना. यामध्ये समाज आणि संस्कृती, 17व्या 18व्या शतक तसंच मध्ययुगातील आपला समाज जो होता तो कसा विभागलेला होता, त्याची हायरार्की, त्याचं स्तरीकरण कसं होतं, त्याची सामाजिक गतिशीलता, सोशल मोबिलिटी आणि सोशल हायरार्की या संदर्भात चर्चा केलेली आहे. कशा प्रकारचं कल्चर मध्ययुगात होतं, ते कसं विकसित झालं आणि समाज म्हणजे काय नक्की याची चर्चा डॉक्टर के एन चिटणीस यांनी या पुस्तकामध्ये केलेली आहे. एकदम खूप सुंदर आणि उत्तम पुस्तक आहे. हे पुस्तक सुद्धा विद्यार्थ्यांनी विकत घ्यावं. मुळात हे पुस्तक तुम्ही विकत घ्यायला गेला तर तुम्हाला 4 खंडांमध्येच ते विकत मिळतं. दुसरा खंड आहे तो चलन व पेढी व्यवहार. त्या काळी चौथा खंड जो आहे तो चलन आणि पेढी व्यवहार आणि तिसरा खंड इथे बघूया आधी
तो व्यापार आणि उद्योगधंदे मध्ययुगामध्ये कशा प्रकारचा व्यापार चालायचा, कोणत्या संस्था त्या काळी होत्या व्यापाराच्या संदर्भातल्या, त्यानंतर उद्योगधंदे, टॅक्सेशन सिस्टीम कशा प्रकारची होती याविषयी चर्चा जी आहे ती यामध्ये केलेली आहे. व्यापारी जे आहे ते व्यापाराची मुख्य केंद्र कोणती होती, असं या सगळ्याची माहिती मध्ययुगीन भारतीय संस्था आणि संकल्पना भाग 3 या पुस्तकात दिलेली आहे. त्यानंतर चौथं पुस्तक आहे मध्ययुगीन भारतीय संस्था आणि संकल्पना, चलन आणि पेढी व्यवहार. त्या काळची बँकिंग सिस्टीम कशी होती, त्या काळची करन्सी कशी होती, बार्टर सिस्टीम कशा प्रकारे त्या काळी यूज केली जायची आणि कोणत्या राजाच्या काळात कोणतं चलन वापरलं जायचं. जसं विजयनगरचं साम्राज्य असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य असेल, स्वराज्य असेल, किंवा मोगलांचं साम्राज्य असेल, आदिलशाही असेल, बहमनी राज्य असेल, सुलतानशाही राज्य असतील, तर या सगळ्या राज्यांच्या चलनांचा, पेढी व्यवहारांचं अवलोकन या पुस्तकामध्ये अभ्यासपूर्ण पद्धतीनं केलेलं आहे. या पुस्तकांचा वापर तुम्हाला प्रायमरी सोर्सेस म्हणून होणार आहे. या पुस्तकांचं थोडंसं चॅप्टरायझेशन, आपण पहिल्या पुस्तकाचं चॅप्टरायझेशन बघितलं होतं. त्या पहिल्या पुस्तकामध्ये जे आहे राज्य सिद्धांत आणि त्या काळचं प्रशासन याविषयीचं चॅप्टरायझेशन होतं. आता दुसरं पुस्तक जे आहे मध्ययुगीन भारतीय संस्था आणि संकल्पना, समाज व संस्कृती या संदर्भात आहे आणि याचं चॅप्टरायझेशन डॉक्टर के.एन. चिटणीस यांनी केलेलं आहे. ते मुघलकालीन जमील महसूल पद्धती, त्यानंतर दक्षिणेतील महसूल पद्धती, ग्रामसंस्था, सुफीपंथ, भक्तिपंथ, समाजरचना, सरंजामी पद्धत त्या काळी अस्तित्वात असलेली, समाजातील स्त्रियांचे स्थान, शिक्षण संस्था त्या काळच्या कशा पद्धतीच्या होत्या आणि त्याचबरोबर हिंदू मुस्लिम संस्कृती एक समन्वय, अशा पद्धतीची चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे. खंड 2 मध्ये. खंड 1 आपण बघितला, खंड 2 आपण बघतोय. तसंच खंड 3 जे आहे ते भारतीय संकल्पना व संस्था, व्यापार आणि उद्योगधंद्यांच्या संदर्भात आहे. मध्ययुगात कशा प्रकारचा व्यापार चालत होता आणि त्याचं अवलोकन यात केलेलं आहे. त्यामध्ये दिल्ली सुलतानशाहीकालीन उद्योगधंदे, त्यानंतर मुघलकालीन उद्योगधंदे, विजयनगर व त्याच्या शाखांमधील उद्योगधंदे, मराठेकालीन उद्योगधंदे, दिल्ली सुलतानशाहीकालीन व्यापारी उदीम, त्यानंतर मुघलकालीन व्यापारी उदीम, विजयनगर आणि त्यांच्या शाखांमधील व्यापारी उदीम, मध्ययुगीन महाराष्ट्रातील व्यापारी उदीम, अशा प्रकारे याचं चॅप्टरायझेशन करून त्याला परिशिष्ट जोडलेली आहे. प्रायमरी सोर्सेसचा भरपूर या ठिकाणी रेफरन्सेस दिलेले आहेत. त्यामुळे एक वेगळं मूल्य या पुस्तकाला प्राप्त झालं आणि प्रायमरी सोर्सेस म्हणून पण हे पुस्तक आपण वापरू शकतो. अनेक इतिहास संशोधक, अनेक इतिहास लेखक या पुस्तकाचा वापर रेफरन्स देण्यासाठी करतात. आपण बघितलं पुस्तक क्रमांक 3 आणि चौथं पुस्तक आहे मध्ययुगीन भारतीय संस्था आणि संकल्पना, चलन व पेढी व्यवहार. त्या काळाचं चलन आणि पेढी व्यवहार आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे, पण याचं चॅप्टरायझेशन बघणं महत्वाचं ठरतं. बघा, दिल्ली सुलतान शाहीकालीन चलन पद्धती कशा प्रकारची होती, मुघलकालीन चलन पद्धती, विजयनगर पूर्वकालीन चलन पद्धती मध्ययुगातली, विजयनगर साम्राज्यातील चलन, केळदी व म्हैसूर राज्यातील चलन कशा प्रकारचं होतं या संदर्भात सुद्धा चर्चा या भागामध्ये या पुस्तकात केलेली आहे. बहमनी चलन, तर बहमनी कालीन चलन कसं होतं, निजामशाही, आदिलशाही, त्यानंतर इमादशाही आणि बरीदशाही चलन जी आहे त्यांच्या संदर्भातली डिटेल चर्चा या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर शिवकालीन चलन पद्धत, पेशवेकालीन चलन कुठली होती, पेढी व्यवहार त्या काळामध्ये मध्ययुगामध्ये भारताच्या कशा प्रकारे चालत होते याविषयी सुद्धा चर्चा या भागात केलेली आहे. त्याचबरोबर मध्ययुगीन भारताची फारसी साधने कोणती, पुणे येथील 2 टांगसाळींचा सुद्धा मक्ता जो आहे त्या संदर्भातला एक रिसर्च पेपर याला जोडलेला आहे डॉक्टर के.एन. चिटणीस यांनी. बघा की वेगवेगळ्या राजघराण्यांच्या काळात वेगवेगळ्या प्रकारची शासन पद्धती होती आणि त्या शासन पद्धतीनुसार त्या काळचं चलन, त्या काळचं राज्य, त्या काळचे उद्योगधंदे, व्यवसाय चालत होते.
त्या राज्यांची रिक्वायरमेंट वेगळी होती आणि त्या रिक्वायरमेंटनुसार या सगळ्या संस्था उदयास आल्या, विकसित पावल्या. तर त्यांची चर्चा डॉक्टर के.एन. चिटणीस यांनी केलेली आहे. किंबहुना आधुनिक काळामध्ये जेव्हा आपण राज्य सिद्धांताचा विचार करतो, तर या राज्य सिद्धांतांचा विचार करताना किंवा याची मांडणी करताना किंवा ते अधिक प्रगत करण्यासाठी मध्ययुगीन आणि प्राचीन संस्था आणि संकल्पना यांचा उपयोग केला जातो. त्यामुळे ही पुस्तकं महत्वाची आहे. अशी 4 पुस्तकं आता आपण बघितली, तर ही 4ही पुस्तकं जी आहे ती 4ही पुस्तकं महत्वाची आहे. मध्ययुगीन भारतीय संस्था आणि संकल्पना, लेखक आहे डॉक्टर के.एन. चिटणीस, पुणे विद्यापीठाचे माजी इतिहास विभाग प्रमुख होते. त्याचबरोबर आणखीन त्यांचं एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे पुस्तक जे आहे ते कदाचित आउट ऑफ प्रिंट असू शकतं, पण वेगवेगळ्या मोठमोठ्या ग्रंथालयांमध्ये पुस्तक निश्चित उपलब्ध आहे आणि त्याची तुम्ही झेरॉक्स काढू शकता. खूप अभ्यासपूर्ण आणि महत्त्वाचं पुस्तक आहे. BA चे विद्यार्थी, MA चे विद्यार्थी, MPhil चे विद्यार्थी, PhD चे विद्यार्थी, त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास करण्याची जिज्ञासा ज्यांच्यामध्ये आहे इतिहासासंदर्भात, ते सुद्धा हे पुस्तक वापरू शकतात. कृपया पुस्तक नक्की विकत घ्या. हा थोडासा व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे, परंतु हे मी जे सांगतोय ते खूप महत्वाचं आहे. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी ही महत्वाची पुस्तकं आहे. एकदम कमी किमतीमध्ये आणि महत्वाची पुस्तकं तुम्हाला विकत मिळू शकतात आणि त्यासाठीच मी पुस्तक परिचय करून देत असतो. दर्जेदार अभ्यास आणि दर्जेदार पुस्तकं. अनेक जण कादंबरीचा आधार घेतात इतिहास लेखन किंवा त्याचे संदर्भ देण्यासाठी, तर माझं सर्व इतिहास प्रेमी और इतिहास संशोधकांना किंवा इतिहासाची चर्चा करणारे सामान्य नागरिक या सगळ्यांना माझी विनंती आहे की प्रायमरी सोर्सेस आणि ऑथराइज पुस्तकं जी इतिहास संशोधकांनी, इतिहास लेखकांनी लिहिलेली आहे त्यांचाच वापर करावा, म्हणून मी हा खटाटोप करतोय आणि याला तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्याल अशी माझी अपेक्षा आहे. पुढे नेहमी आपण पुस्तक परिचयाबरोबर काही संकल्पना ज्या आहेत त्या समजून घेत असतो. तर मध्ययुगाचा 17व्या आणि 18व्या शतकात ज्या काही सत्ता होत्या, मराठ्यांची सत्ता उदयाला आली त्यावेळी अनेक सत्ता भारतामध्ये होत्या. जसे उत्तरेमध्ये होत्या तशा दक्षिणेमध्ये होत्या आणि त्यामध्ये या सत्ता कुठल्या ना कुठल्या आधुनिक राज्य सिद्धांताच्या कक्षेमध्ये इतिहास संशोधक आणि समाजशास्त्रज्ञांनी बसवण्याचा प्रयत्न केलेला होता. तर अशा राज्य सिद्धांतांचा आपण उहापोह या भागामध्ये करणार आहे पुस्तक परिचयाबरोबरच. बघा, 17व्या शतकातील राज्याचे स्वरूप कसे होते, त्याचबरोबर इतिहास संशोधकांमध्ये याविषयी खूप डिबेट आहेत आणि त्याचे स्वरूप समजावून घेता इतिहास संशोधकांनी 5 ते 6 पॅटर्न तयार केलेले आहेत. राज्यांची प्रारूप मध्ययुगाच्या संदर्भात निर्माण केलेली होती आणि ही राज्यांची प्रारूप खूप महत्वाची आहेत. पहिलं प्रारूप जे आहे ते थिओक्रेटिक स्टेट. तर थिओक्रेटिक स्टेट म्हणजे धर्मसत्ताक राज्य. ईश्वर हाच जो आहे तो राजसत्तेचा प्रमुख असतो आणि ईश्वरांनी सांगितलेल्या नियमांचं आपण पालन करायला हवं, अशा पद्धतीचा विचार या थिओक्रेटिक स्टेट या राज्य सिद्धांतामध्ये मांडलेला आहे. डॉक्टर अशरफ, त्यानंतर सर जदुनाथ सरकार, R.P. त्रिपाठी या सगळ्यांनी जे आहे याविषयी मतं मांडलेली आहेत. या सगळ्यांचं मत असं होतं की भारतातील सर्व प्रकारच्या इस्लामी सत्ता ज्या होत्या या थिओक्रेटिक स्टेट म्हणजे धार्मिक सत्ता होत्या. तर हे महत्वाचं आहे. तर मोगल राज्य हे धर्मसत्ताक नव्हतं असं मत डॉक्टर इरफान हबीब हे मार्क्सवादी इतिहास लेखक आहे यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मार्क्सवादी इतिहास संशोधक आहेत हे, आणि हे म्हणतात की मोगल राज्य हे धर्मसत्ताक राज्य नव्हतं. त्या व्यतिरिक्त बाकीचे इतिहास संशोधक आहे, मी आधी जी नावं घेतली होती, ते म्हणतात की मोगल राज्य हे धर्मसत्ताक राज्य होतं, इस्लामी राज्य होतं किंवा थिओक्रेटिक स्टेट होतं. त्यामुळे पहिला आपण राज्य सिद्धांत बघितला, त्या राज्य सिद्धांताचं नाव आहे थिओक्रेटिक स्टेट. दुसरा राज्य सिद्धांत हा कार्ल मार्क्स साहेबांनी मांडला.
कार्ल मार्क्स साहेब जे होते ते भारतात कधीही आले नाही, आणि असं असून सुद्धा त्यांनी भारतीय राज्य आणि समाज याच्यावर सिद्धांत मांडलेला आहे. या सिद्धांताचं नाव आहे एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन. आता एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन हा सिद्धांत मांडताना ते भारतात कधी आले नाही बरं का. आणि मी थोडक्यात म्हणेल की टीका करणं हे प्रत्येक चिकित्सकाचं काम असतं. उंटावरून घोडे हाकण्याचं काम हे कार्ल मार्क्स साहेबांनी केलं. युरोपमध्ये बसून त्यांनी भारतीय राज्य सिद्धांत आणि समाज सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. ते एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन मध्ये म्हणतात की भारतीय समाज हा स्थितिशील होता. भारतीय समाजामध्ये गतिशीलता नव्हती. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये तो असा एक साचेबद्ध आणि एका विशिष्ट रचनेतून बाहेर न येणारा, प्रगती न करणारा समाज होता. असा सिद्धांत या कार्ल मार्क्स साहेबांनी युरोपमध्ये बसून मांडलेला आहे. थोडक्यात उंटावरून शेळ्या हाकण्याची काम त्यांनी केलेली आहे. टीका करण्याचं काम प्रत्येक चिकित्सकाचा असतं. मी चिकित्सा करतोय त्यांच्या विचारांची, पण त्यांचा सिद्धांत हा मान्यता पावलेला सिद्धांत आहे, हे लक्षात घ्या. भारतातील मार्क्सवादी इतिहास लेखक जे आहेत ते एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शनचा स्वीकार करतात आणि त्याच्यावर मान्यता म्हणून शिक्कामोर्तब झालेलं आहे. असं अनेक इतिहास संशोधकांनी त्याला मान्यता दिलेली आहे. माझं मत आहे की एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन हा विषय जो आहे तो कार्ल मार्क्स भारतात आला नव्हता आणि त्यांनी कधी भारतीयांचा अनुभव घेतला नव्हता, भारतीय समाजाचा अनुभव घेतला नव्हता, तर तो हा सिद्धांत मांडूच कसा शकतो. इतरांनी सांगितलेल्या गोष्टींवरून जर तो सिद्धांत मांडला असेल तर मग याला प्रायमरी सोर्स म्हणायचं का, किंवा प्रायमरी सोर्सचा वापर त्यांनी केला असं म्हणायचं का. असो, पण लक्षात घ्या की एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन, स्थितिशीलतेचा सिद्धांत जो आहे तो कार्ल मार्क्स साहेबांनी मांडला होता. जापनीज स्कॉलर हिरोशी फुकाजावा यांनी भारतीय ग्राम जो आहे त्या संदर्भात अभ्यास केला आणि त्यांनी मांडला होता की भारतीय समाजामध्ये गतिशीलता होती आणि त्याचबरोबर भावकीची भावना होती आणि समाजाचा चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी मांडणी करण्याचा प्रयत्न केला हिंदू जजमानी सिस्टीम किंवा भारतीय ग्रामीण व्यवस्थेच्या संदर्भात. आता एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन नंतर आणखीन एक सिद्धांत महत्वाचा आहे, त्याला इंडियन फ्युडलिझम किंवा भारतीय सामंतशाही असं म्हटलं जातं. आणि भारतीय सामंतशाही जे आहे हे जे प्रारूप आहे त्यामध्ये इतिहास संशोधकांमध्ये वादविवाद आहे. विशेषतः मार्क्सवादी इतिहास संशोधकांमध्ये वादविवाद आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखक या मार्गाला जाण्याचा प्रयत्न करत नाही, कारण की त्यांनी एक वेगळा सिद्धांत मांडलेला आहे. पण मार्क्सवादी इतिहास संशोधक भारतीय सामंतशाहीबद्दल खूप चर्चा करतात, खूप चर्चा जडवतात आणि त्यांच्या लेखण्या सुद्धा झिजवतात. तुम्ही अनेक सिद्धांत यामध्ये बघता येतील तुम्हाला मांडलेले. तर हा एक महत्वाचा सिद्धांत आहे किंवा महत्वाचं प्रारूप आहे. इंडियन फ्युडल सिस्टीम हे एक महत्वाचं प्रारूप जे आहे ते इतिहास संशोधकांनी मांडलेलं आहे. पुढचं चौथं एक प्रारूप आहे, त्याला इंडियन हिस्टोग्राफिकल मॉडेल असं म्हटलं जातं. भारतीय इतिहास लेखन प्रारूप असं म्हटलं जातं. जे राष्ट्रवादी इतिहास संशोधक आहे ते या मॉडेलचा जास्त स्वीकार करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की भारतातील जी काही राज्य होती ती इंडियन हिस्टोग्राफिकल मॉडेल या पद्धतीची होती किंवा भारतीय इतिहास लेखन प्रारूप या पद्धतीची होती. त्यामध्ये ते म्हणतात की यामध्ये परंपरागत प्राचीन काळापासून आलेला हिंदू सिद्धांत यात होता. केंद्रीय सत्ता स्ट्रॉंग होती. त्याचबरोबर जनतेच्या माध्यमातून राजा ठरवला जाईल. जनता ही राजा कोण असावा हे ठरवत असे, परंतु केंद्रीय सत्ता ही बलशाली होती. आणि त्याचबरोबर संघटित स्वरूप, राज्याचं जे स्वरूप होतं ते संघटित होतं, विभाजित नव्हतं. अशा प्रकारचा सिद्धांत जो आहे राष्ट्रवादी
इतिहास लेखन किंवा त्याचं समर्थन करणारे इतिहास संशोधक जे आहे ते वापरतात. हा महत्वाचा सिद्धांत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते इंडियन हिस्टोग्राफिकल मॉडेल होतं असं अनेक इतिहास संशोधकांचं मत आहे. त्यामुळे फार महत्वाची गोष्ट आहे ही, लक्षात ठेवा, इंडियन हिस्टोग्राफिकल मॉडेल. माझं मत वैयक्तिक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, संभाजी महाराजांचं राज्य जे आहे इंडियन हिस्टोग्राफिकल मॉडेलमध्ये बसतं, भारतीय इतिहास लेखन प्रारूपामध्ये बसतं. तर एक महत्वाचं आहे. पुढचं जे आहे ते पॅट्रोनॉमियल स्टेट. सो पॅट्रोनॉमियल स्टेट नावाचा आणखीन एक प्रारूप जे आहे ते इतिहास संशोधक जे आहे त्याविषयी चर्चा करतात. ह्यामध्ये राजा जो आहे तो राजा स्वतःचे नियम सामान्य जनतेवर लादतो आणि सामान्य जनता जी आहे त्या राज्यात राहायचं म्हणून खाली मान घालून ते नियम मानतात. अशा प्रकारचा सिद्धांत जे आहे त्याला पॅट्रोनॉमियल स्टेट असं म्हटलं जातं. याला पॅट्रोनॉमियलिझम सुद्धा म्हणू शकतात. मॅक्स वेबर याने सर्वप्रथम हा सिद्धांत मांडलेला आहे. त्याचबरोबर अनेक युरोपियन संशोधकांनी सुद्धा या सिद्धांताला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा सिद्धांत आहे. भारतातील मुघल राज्य किंवा इस्लामी सत्ता हे पॅट्रोनॉमियल स्टेट या गटात बसतात असं म्हटलं जातं. कारण की विशिष्ट ग्रंथाचा आधार घेऊन त्या सत्ता काम करत होत्या आणि त्या ग्रंथाचे विचार सामान्य जनतेवर लादल्या गेले. तर अशा प्रकारचं पॅट्रोनॉमियल स्टेट भारतातील मुसलमानी सत्ता वापरत होत्या. त्याचनंतर सेगमेंटरी स्टेट हा एक वेगळा सिद्धांत, विभाजित राज्याचा सिद्धांत मांडला गेला. केंद्रीय सत्ता दुबळी, त्यानंतर हे राज्य जे असतं ते खंडणीवर चालत असतं, विस्कळीत अर्थव्यवस्था असती, स्वतःची चलन व्यवस्था नसती. मोगल राज्याचा अस्ता झाला आणि मराठा राज्य अखिल भारतीय होईपर्यंत एक प्रकारची चलन व्यवस्था अस्तित्वात नव्हती, एक प्रकारची प्रशासन व्यवस्था अस्तित्वात नव्हती. सगळे मोगल नवाब होते, त्यानंतर मोगल वेगवेगळे सरदार मनसबदार होते, ते स्वतःचं राज्य स्वतःच्या पद्धतीनं चालवत होते. काहींनी तर स्वतःचं चलन सुद्धा काढलेलं होतं आणि त्यामुळे मोगलांचं उत्तर राज्य असेल किंवा उत्तर मोगल काळ जो असेल तो सेगमेंटरी स्टेट किंवा विभाजित राज्य या पद्धतीमध्ये येऊ शकतो. मित्रांनो, आता बघा, तुम्हीच ठरवा की मोगल राज्य जे आहे, भारतातील मुसलमानी सत्ता ज्या आहेत त्या कोणत्या प्रारूपात बसतात. आपण 6 प्रारूप बघितली. पहिलं प्रारूप जे होतं ते थिओक्रेटिक स्टेट, दुसरं प्रारूप होतं एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन, तिसरं प्रारूप होतं इंडियन फ्युडलिझम, चौथं प्रारूप होतं इंडियन हिस्टोग्राफिकल मॉडेल किंवा भारतीय इतिहास लेखन प्रारूप, आणि 5वं प्रारूप होतं तो पॅट्रोमोनियल स्टेट होतं, आणि 6वं प्रारूप होतं ते सेगमेंटरी स्टेट किंवा विभाजित राज्य. 6 सिद्धांत मी तुमच्या पुढे मांडले. आता तुम्हीच ठरवा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य कुठल्या गटात बसवायचं, मोगलांचं आणि औरंगजेबाचं राज्य कुठल्या गटात बसवायचं. आज आपण इथेच थांबूया. तर हे पुस्तक आहे मध्ययुगीन भारतीय संस्था आणि संकल्पना. जे पुस्तक आहे ते तुम्ही नक्की विकत घ्या. लेखक आहे डॉक्टर के.एन. चिटणीस. इंग्लिशमध्ये याचं नाव आहे मिडिवल इंडियन इन्स्टिट्यूशन अँड आयडियाज. आणि त्याचबरोबर आजचा राज्य सिद्धांत जे आधुनिक इतिहासकारांनी मांडलेले आहेत ते तुम्हाला नक्की आवडले असतील आणि याचा उपयोग MA विद्यार्थी निश्चित करतील असा माझा विश्वास आहे. धन्यवाद. आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि त्यामुळे तुम्हाला आमच्या नोटिफिकेशन कायम येत राहतील आणि नवीन नवीन माहिती, नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन ऐतिहासिक स्थळं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकू. धन्यवाद.